विषयाला वापरण्यासाठी शब्द आहे, पण अर्थ मात्र आध्यात्मिक दृष्टिकोनातून काढायचा असतो, लक्षात ठेवा। आणि जेणे प्रकारे ती अर्थदृष्टी जेव्हा आपल्याला प्राप्त होईल तेव्हा आपल्याला परमार्थाचं सुख खरं काय आहे हे कळल्या जाईल। म्हणून महाराज सांगतात सेवित्वा रस, कारण कोणता रस या ठिकाणी महाराज सेवन करतात? रसाचे प्रकार किती आहेत? भोजनामध्ये षड्रस आहेत, या ठिकाणी 6 प्रकारचे रस आहेत। आणि भक्ती मार्गामध्ये विशेषत्वानं सगळ्याला कळतील असे 3 प्रकारचे रस आहेत। याच्यामध्ये विषय रस पहिला घ्यायचा, दुसरा या ठिकाणी ब्रह्मरस घ्यायचा, आणि तिसरा काय घ्यायचा तर भक्ती रस घ्यावा। जेणे प्रकारे या 3 रसामध्ये मनुष्य ओतप्रोत भरलेला आहे, लक्षात। अन्यथा इतर रस नाही। म्हणून प्रापंचिक जीवाला भोजन ज्याला प्रिय आहे त्याला रस या ठिकाणी भोजनातले 6 प्रकारचे रस आवडतात। पण रसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात वेगळा आम्र रस म्हणावा लागेल, आणि पुन्हा त्याला या ठिकाणी अन्नपचन व्हावं म्हणून लिंबाचा रस, याचा अर्थ शरबत। पुन्हा या ठिकाणी चविष्ट व्हावं म्हणून त्याच्यामध्ये लवण रस, मिठाचा या ठिकाणी वापर करायचा। मिठा लिंबात टाकल्यानंतर पचन क्रिया व्यवस्थित होते। पूर्व संध्येला आम्ररस घ्यावा आणि या ठिकाणी पुढच्या संध्येला लिंबाचा रस घ्यावा। जेणे प्रकारे मनुष्य तृप्त होईल, आरोग्यम धन संपदा, आरोग्य प्राप्त होईल, लक्षात ठेवा। आणि जेणे प्रकारे युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषर। आहारही चांगला असावा, पाचक आहार या ठिकाणी आयुर्वेदामध्ये पचन क्रिया व्यवस्थित व्हावी म्हणून, बद्धकोष्ठता नाहीशी व्हावी म्हणून आरोग्याच्या दृष्टीनं लाभप्रद अशा प्रकारचे वेगवेगळे चूर्ण आहेत। त्याच्यामध्ये धोती चूर्ण आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणता अजून वैद्यनाथ चूर्ण आहे, वेगवेगळे चूर्ण वापरलेले। त्याचं कारण असं आहे की आहार घेत असताना मन बुद्धी चित्त आपलं या ठिकाणी एकरूप त्याच्यावर झालेलं असतं आणि हातातोंडाचं भांडण लागलेलं असतंय। त्याच्यामध्ये जोपर्यंत या ठिकाणी तृप्तीचा ढेकर येत नाही तोपर्यंत माणूस त्याचा या ठिकाणी छंद पूर्ण होत नाही। छंद म्हणजे उदरभरण होत नाही, लक्षात ठेवा। उदरभरण होई जाणी जे यज्ञ कर्म याचा अर्थ आहुत्या द्यायचे। उदराला तृप्तास्मी म्हणावं, जीव घालणाऱ्यानं म्हणावं तृप्तास्मी, आणि जेवणाऱ्यानं म्हणावं तृप्तास्मा, माझा आत्मा आता तृप्त आहे। पुन्हा या ठिकाणी सांगावं मग लागतंय तेवढंच घ्या अन्न या ठिकाणी। का बरं? हे ब्रह्म आहे, याचा वापर व्यवस्थित करा, वाटोळ करू नका। पत्राळीवर जेवढं लागतंय तेवढं मागून घ्या